मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि। धनी न पुरे गुण गाता रूप दृष्टी निहाळिता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग सर्व मंगळाचे सार मुख सिद्धीचे भांडार बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग तुका म्हणे सुखा अंत पार नाही रेखा बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग परमपुरुष शौरे पांडुरंग मुरारी कमल नयन कान्हा गोपिकाची तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्वं महेंद्रायणी तीरभूमौ वसंतं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचनियती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगनानां यदुकुल चोरम श्रीराधिकायां हृदयस्य चोरम चोराग्रगण्यं शरणं प्रपद्ये चोराग्रगण्यं शरणं प्रपद्ये शुक्लां ब्रह्मविचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यांधकारापां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये धनी न पुरे गुण गाता रूपदृष्टी निहाळिता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा असून या अभंगद्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचं गुण वर्णन करत असताना भगवान परमात्म्याचं गुण वर्णन करून तो भगवान परमात्मा कसा आहे हे या अभंगद्वारा जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतायत. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा, गेल्या अनेक दिवसापासून आपल्या या विठू मायेचा सागर या फेसबुक पेजवर आमचे किरणदादा यांच्या माध्यमातून या विठू माऊलीचा मायेचा सागर सर्व वारकरी संप्रदायातील तरुण पिढीसाठी सर्व वारकरी बांधवांसाठी एक मोठी पर्वणी या लॉकडाऊनच्या माध्यमातून किरणदादा करतायत. सर्वात प्रथम मी किरणदादांचं आभार मानतो की खरंच तुमचं फार मोठं कार्य आहे
आशेचा किरण आपण आज या जगाच्या समोर, आपल्या या वारकरी संप्रदायाच्या समोर फेसबुकच्या माध्यमातून ज्ञानदानाचं कार्य आपण करत आहात. माझे मित्र, परममित्र, परमादरणीय गोविंद महाराज सुरवशे यांची 2 दिवसापूर्वी सेवा झाली आणि मी सहज त्यांना म्हटलो की आपल्याला ही सेवा करायची झाली तर काय करावं लागेल. ते म्हटले काय नाही, आपले किरणदादा आहेत, या किरणदादांशी संपर्क करा, मी त्यांच्याशी बोलतो. आणि त्यांनी हा संपर्क साधून दिला आणि आज मी तुमच्यासमोर फेसबुकच्या माध्यमातून प्रवचनाची सेवा करतोय. फार मोठं भाग्य आहे आपण या मृत्यूलोकामध्ये आलो आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत आहोत. या लॉकडाऊनच्या माध्यमातून दिलाया काळे अवकाश या न्यायाने आज संपूर्ण जग चीनसारख्या देशाने एका कोरोना विषाणूच्या माध्यमातून थांबवलं आहे. फक्त काय तर देशावर, या जगावर अधिराज्य कमवण्यासाठी हे सर्व खटाटोप आहे. बघा, बरेच काही मंडळी, मी थोडं बाजूला जातोय, क्षमा असावी, पण बरेच काही सुज्ञ वर्ग आहेत, उच्च शिक्षित आपल्या महाराष्ट्रातील असेल, आपल्या भारतातील असतील, की जे वारकरी संप्रदायाला, ज्या देवधर्माला मानत नाहीत, ते म्हणतात की हा वारकरी संप्रदाय किंवा हिंदू धर्म हा आपला धर्म नाही आहे, हे फक्त पैसे कमवण्याची साधनं आहेत सांगतायत. पण मी म्हणतो आपला हिंदू धर्म, ज्ञानोबा म्हणतात आपण ज्या धर्मामध्ये आहोत त्या धर्मामध्ये आपण थांबलं पाहिजे, त्या धर्माची आपण सेवा केली पाहिजे. असो, अजून आपल्या या विषयाला सोडून बोलण्यापेक्षा, तर खूप बोलण्यासारखं आहे, तुम्ही सर्व सुज्ञ आहातच. बघा, या अभंगद्वारा भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हरीचं गुण गात असताना आणि त्याची दृष्टी पाहत असताना ती कधीच तृप्त होत नाहीत. हरी धनीन पुरे गुण गाता, रूप दृष्टी निहाळिता. मग असा जो भगवान परमात्मा आहे ना, तो कसा आहे, सर्वात चांगला असून त्याची अंगकांती कशी आहे तर तेजस्वी आहे, सावळी आहे आणि सुरंग आहे. तुकोबाराय म्हणतात, बरवा बरवा पांडुरंग, कांती सावळी सुरंग. मग असा जो भगवान परमात्मा आहे ना, हो भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याचं रूप कसं आहे तर तुकोबाराय 3ऱ्या चरणामध्ये म्हणतायत, सर्व हरीचे रूप जे आहे ना ते सर्व मंगलाचे सार असून सर्व आहे ना त्याला कालतः अंत नाही, देशतः अंत नाही आणि वस्तुतही लेखा नाही. असा जो भगवान परमात्माच आहे ना, त्या भगवान परमात्म्याला अंत पार नाही. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणी सुखा अंत पार नाही लेखा. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. आपला जो विषय आहे तो विषय काय आहे तर भगवंताचे गुण आणि भगवंताचं लीला महात्म्य. बघा, भगवंताचे गुण कसे आहेत तर अगाध आहेत. त्या भगवान परमात्म्याचे गुण गात असताना तुकोबारायच एका अभंगामध्ये म्हणतायत की अनंत म्हणती माझी या स्वामीचे, अनंत गुण त्याचे. चालू मला वाटलं नेटवर्क जातं त्याच्यामुळे बंद झालं काय, तर बंद नाही, चालू आहे. तर अनंत माझे स्वामी जे आहेत ते भगवान परमात्म्याचं नाव ही अनंत आहे. तो भगवान परमात्मा दिसायलाही कसा आहे तर सुंदर आहे, त्याचे गुणही अनंत आहे. मग शास्त्रकार म्हणतात का या भगवान परमात्म्याने जे गुण गायलेले आहेत
तो निर्गुण असणारा भगवान परमात्मा आहे. हा निर्गुण परमात्मा तो तुमच्या आमच्यासाठी सगुण का झाला? तर संत प्रमाण आहे, एकलेची न कंठी. त्या भगवान परमात्म्याला एकट्याला करमत नव्हतं, म्हणून त्यांनी ही 14 भुवन निर्माण केलेली आहेत. मग लक्षात घ्या, त्या भगवान परमात्म्याने प्रत्येक माणसाला गुण आवडत असतात. प्रत्येकाला आपलं गुण वर्णन करावं, आपले गुण गावं असं प्रत्येक माणसाला वाटत असतं. तसंच देवालाही तसंच वाटतं की आपण भगवान या भक्तांनी भक्तीच्या माध्यमातून आपले गुण वर्णन करावं. मग ज्ञानोबाराय भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना म्हटलंय की तो भगवान परमात्मा कसा आहे, तर ऐश्वर्यवान आहे, संपन्नवान आहे. तो भगवान परमात्मा सुंदर आहे. त्या भगवान परमात्म्याने गुण का स्वीकारले, तर गुण स्वीकारण्याचं कारण फक्त एकच आहे की ते गुण आपण गायनाने काय होईल, तर आपल्या अंतःकरणामध्ये त्या भगवान परमात्म्याची मूर्ती ठसेल. त्या भगवान परमात्म्याविषयी आपल्याला प्रेम निर्माण होईल. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं आपण गुण गायले पाहिजेत. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. मग अशा ज्या भगवान परमात्म्याचे अनंत गुण आहेत, तर त्या गुणाला पारावार नाही. एवढे गुण आहेत की आपल्याला ते मोजणं शक्य नाही. नवे त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना असं म्हटलंय की पृथ्वीची काय करावं, तर वही करावी आणि समुद्राची शाई करून त्या पृथ्वीचा कागद करावा आणि त्या भगवान परमात्म्याचं गुण वर्णन काय करावे, तर लिहायला बसावे. आणि प्रत्यक्ष शारदा मातेला जरी ते गुण वर्णन करण्यासाठी ठेवलं गेलं तरीही ते गुण वर्णन शक्य होणार नाही. एवढं त्या भगवान परमात्म्याची गुण कसे आहेत, अपरंपरा आहेत. ज्ञानोबाराय त्या गुणाचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतायत की ऐका यशस्वी अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ. असा जो भगवान परमात्मा आहे ना, त्या भगवान परमात्म्याच्या एकेका गुणाचं आपण वर्णन करणार आहोत. वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात की यश जो आहे, तो यश म्हणजे भगवान परमात्म्याचा महत्वाचा गुण आहे. या भगवान परमात्म्याने यशाचं निर्माणच करता भगवान परमात्मा आहे. यश त्या भगवान परमात्म्यानेच निर्माण केलेलं आहे. मग आपल्याला आम्हाला जर यश संपादन करायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याच्या आपण सोबत राहिलो पाहिजे, त्या भगवान परमात्म्याच्या बाजूला राहिलो पाहिजे. मग आपण भगवान परमात्म्याच्या जर बाजूला राहिलो, तर आपण भगवान परमात्म्याच्या सोबती राहिलो, तर तो भगवान परमात्मा आपल्याला विजयी स्वरूप करून दिल्याशिवाय राहणार नाही. बघा, रामायणातला प्रसंग तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की रामायणामध्ये ज्यावेळेस सुग्रीव आणि वाली यांचं युद्धासाठी प्रभू रामचंद्र त्या सुग्रीवाला सांगतायत की तू काय कर, त्या वालीला युद्धासाठी पाचारण कर. त्यावेळेस सुग्रीव म्हणतो की दादा, प्रभू त्या वालीला युद्धासाठी पाचारण करण्यासाठी काही हरकत नाही, पण तो वाली असा आहे की त्याच्यासोबत जर युद्ध करायला गेलो तर समोरचा जो युद्ध करणारा आहे त्याची अर्धी शक्ती त्या वालीच्या अंगामध्ये जात असते आणि तिथे हरणं हाच पर्याय आहे. त्याला शरणागत गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून
युद्ध करायची माझी इच्छा नाही. पण भगवान परमात्म्याने सांगावं की तू बिनधास्त युद्धाला तयार हो, कारण मी तुझ्या सोबती आहे, मी तुझ्या सोबत आहे. आणि मग भगवान परमात्म्याने प्रोत्साहन दिल्यानंतर सुग्रीव त्या वालीसोबत युद्ध करण्यासाठी तयार झालेला आहे. आणि युद्ध करता करता मात्र पहिल्या दिवशी युद्ध करताना प्रभू रामचंद्रांनाही वाली आणि सुग्रीव यांच्यातला फरक मात्र जाणवला नाही. परिणाम वालीकडून बेदम मार खावा लागलेला आहे सुग्रीवाला. आणि सुग्रीवाला मार खायला लागल्यानंतर सुग्रीव प्रभू रामचंद्रांना म्हणतायत की देवा, तुम्ही मला मारणार आहात काय? तुमचा प्लॅन काय आहे नक्की मला सांगा. कारण तो जो सुग्रीव वाली आहे ना, मग प्रभू रामचंद्रांनी सांगावं की अहो, तुमच्यातला दोघांच्यातला फरकच मला जाणवत नसल्यामुळे मी कोणावर बाण मारू हे मला संभ्रमात मी पडल्यामुळे मी त्याचा वध करू शकलो नाही. आता पुन्हाही तू उद्या सकाळी काय कर, युद्धाला प्राचारण कर. आणि पाचारण केल्यानंतर मी तुझ्या गळ्यामध्ये विजयाची माला घालतोय. आणि विजयाची माला घातल्यानंतर तुझा विजय निश्चित आहे मी सांगतोय. आणि मग दुसऱ्या दिवशी भगवान परमात्म्याने तिथली फुलं जमा करावी आणि एक फुलांचा हार त्या सुग्रीवाच्या गळ्यात घालावा. आणि घातल्यानंतर काय करावं तर त्या सुग्रीवाला युद्धासाठी पाठवलेला आहे आणि प्रभू रामचंद्रांनी ते युद्ध सुग्रीवाच्या माध्यमातून जिंकलेलं आहे बालीला मारून. मला सांगण्याचं तात्पर्य फक्त लक्षात घ्या की तो भगवान परमात्मा ज्या बाजूला असेल त्या बाजूला यश ही 100% आहे. मग तुम्हाला महाभारतातलाही प्रसंग असाच सांगता येईल की कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्धाची ज्यावेळेस रणभूमीवर जमलेले आहेत आणि रणभूमीवर जमल्यानंतर काय व्हावं तर अर्जुनाने भगवान परमात्म्याला सांगावं की सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयेच्युत. हे देवा, माझा तू रथ काय कर दोन्ही सैन्याच्या मध्ये आणि उभा करून मला ज्यांच्यासोबत युद्ध करायचं आहे त्यांना मला पाहू दे. आणि पाहिल्यानंतर मी युद्धाला तयार होईल. भगवान परमात्म्याने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केलेला आहे. उभा करत असताना भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्या समोरच रथ उभा केलेला आहे. आणि मग रथ उभा केल्यानंतर अर्जुनाला मोह निर्माण झालेला आहे की हे देवा, मला हे युद्धही नको, हे राज्यही नको, कारण मी ज्यांना मारणार आहे ते कोण आहे तर हा पार्थ द्रोणाचा केला जिने धनुर्वेद मध्ये दिला, किंवा हा भीष्मा गंगानंदनू, हा भीष्माचार्य ज्यांनी आमच्या कुळाचं रक्षण केलेलं आहे. आणि हे एकेकाचिनी मनोव्यापारी म्हटलंय की हे एक एक युद्ध करणारे जे वीर आहेत ना, हे वीर म्हणजे हे एकटा भीष्माक्षिणी सैन्य होतं. तर किती सैन्य होतं तर 11 अक्षिणी सैन्य होतं. आणि पांडवांच्या बाजूला फक्त 7 अक्षोणी सैन्य होते. तरीही युद्ध कोणाचं झालेलं आहे? कौरवांचं पांडवांचं युद्धामध्ये विजय मात्र कोणाचा झालेला आहे तर पांडवांचाच झालेला आहे. का तर वास्तविक पाहता पांडवांच्या बाजूला फक्त हे 5 पांडव आणि काही योद्धे सोडले तर एवढे काही बलवान योद्धे नव्हते. मात्र कौरवांच्या बाजूला चांगले योद्धे असतानाही मात्र विजय मात्र कोणाचा झालेला आहे तर माझ्या पांडवांचाच युद्ध झालेला आहे. का माझ्या पांडवांचा युद्ध झाला, युद्ध जिंकलेलं आहे? त्याचं कारण की जो भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्मा
त्या पांडवांवर अतिशय प्रेम करतोय आणि तो भगवान परमात्मा यश संपादन करणारा असा जो भगवान परमात्मा असल्याने, यश हा त्याच्यामध्ये गुण असल्याने, तो भगवान परमात्मा पांडवांच्या बाजूने असल्याने ते युद्ध